एकादशीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर रेसिपी पाहून तुम्ही ओळखलंच असेल. तर आज आपण मस्त साबुदाण्याची खिचडी किंवा भगर असं काहीही न करता मस्त असा साबुदाणा आणि बटाटा याचा चमचमीत असा पराठा बनवणार आहोत बघा. तर चला रेसिपी सुरुवात करूया. 1 वाटी साबुदाणा मी इथं भाजून घेतलेला आहे, थोडासा असा रोस्ट करून घ्यायचा आहे आणि तोच आता आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे बघा. एकदम बारीक पावडर करून घ्यायची आहे त्याची. बघा इथं मस्त अशी पावडर झालेली आहे पिठासारखी. थोडीशी मोठी राहते पण ठीक आहे. आता हा जो साबुदाणा आहे जो की आपण भाजून बारीक मिक्सरला लावून घेतलेला आहे तो चाळून घ्यायचा आहे बघा. म्हणजे मोठे मोठे जे त्यातले साबुदाण्याचे तुकडे ते वरतीच राहतात आणि असे पिठासारखं साबुदाणा आपल्याला मिळतो, त्याची पिठी मिळते. आता जे हे बाकीचं राहिलेलं आहे हे सुद्धा आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आणि नंतर चाळून घ्यायचं आहे. 1 वाटी साबुदाणा इथं मी भाजून वापरलेला आहे बघा. मस्त असे उपवासाचे पराठे आज आपण बनवणार आहोत. थोडंसं याच्यामधलं पीठ आपल्याला साईडला काढून ठेवायचं आहे, म्हणजे आपल्याला पराठा लाटताना ते यूज होतं. आता याच्यामध्ये आपल्याला मी इथं मोठे 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत, ते याच्यामध्ये आपल्याला असे स्मॅश करून घ्यायचे आहेत बघा. थोडासा बटाटा साईडला काढून ठेवते, तो आपल्याला मस्त चटणीसाठी यूज होणार आहे. तर याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरचीचा ठेचा टाकायचा आहे बघा. उपवास असल्यामुळे इथं मी लसूण वगैरे काहीच वापरलेलं नाही, फक्त हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे. यानंतर याच्यामध्ये आपल्याला 1 मोठा चमचा मीठ सुद्धा ॲड करायचं आहे बघा, चवीनुसार मीठ. आणि आत्ता पाण्याचा एकही थेंब न वापरता मी इथं हे सगळं मळून घेत आहे. बटाट्याचा जो ओलसरपणा असतो त्याच्यामुळं ते पीठ मस्त मळलं जातं बघा, पाण्याची काही गरज नाही. आणि तुम्हाला जर हवं असेल तर थोडंफार तुम्ही यूज करू शकता, पण मी इथं विदाऊट वॉटरच मळून घेतलेलं आहे. रोज रोज तीच साबुदाण्याची खिचडी किंवा भगरीचा भात हे खाण्यापेक्षा असं मस्त काहीतरी नवीन आणि चमचमीत टेस्टी असा उपवासाचा पराठा तुम्ही नक्की बनवून पहा. एकदम एकजीव असं आपल्याला मस्त मऊसर असं पीठ आपल्याला हे मळून घ्यायचं आहे बघा. आणि खूप जास्त याच्यामध्ये तुम्हाला काही वेगळं टाकायची गरज नाही. थोड्या मोजक्याच पदार्थांपासून हा बनणारा पराठा आहे. आता हा गोळा झाला आहे, याच्यावरती आपल्याला तेल लावून थोडंसं याला मळून घेऊया, म्हणजे ते मऊसूद असं आपल्याला पराठ्यासाठी पीठ कणिक जी आहे ती रेडी होईल. थोडंसं तेल लावून मी इथं मळून घेत आहे बघा. आणि याचा मस्त गोळा बनवून 10 ते 15 मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवायचा आहे. म्हणजे काय होतं तर तो जो साबुदाणा आहे त्याचं पीठ केलेलं आहे ते असं रवाळ असतं, कोरडं असतं, तर ते मऊसूद होतं. आता तोपर्यंत आपण इथं एक मस्त नवीन पद्धतीची तुम्हाला चटणी सांगते बघा, तीच बनवूया. 1 तुकडा खोबऱ्याचा घेतलेला आहे, त्याचे ते छोटे छोटे काप घेतलेले आहेत. त्यानंतर इथं अर्धी वाटी शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत बघा. आता याचा मस्त आपल्याला बारीक कूट करून घ्यायचा आहे. याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 2-3 मिरच्या ॲड करायच्या आहेत. जसं तुम्हाला तिखट आवडतं तसं करा. आणि जो ठेवलेला बटाटा होता तोच आपल्याला यामध्ये स्मॅश करून घालायचा आहे. बटाटा तुम्ही ॲड करून पहा, खूप मस्त टेस्ट देते बघा. याला आपण चटणी किंवा उपवासाची आमटीसुद्धा म्हणू शकतो. त्याच्यामध्ये तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पाणी ॲड करा आणि थोडंसं चवीपुरतं मीठसुद्धा तुम्हाला याच्यामध्ये ॲड करायचं आहे बघा. मी इथं अर्धा चमचा मीठ ॲड करत आहे. आणि आता आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे असे मऊसूद अशी पेस्ट रेडी होते बघा. मस्त अशी आपल्या उपवासाची आमटी किंवा उपवासाची एक वेगळी अशी चटणी रेडी झालेली आहे, ज्याच्यामध्ये मी बटाट्याचा सुद्धा यूज केलेला आहे बघा. याच्यामध्ये तुम्ही पाणी वाढवलं आणि थोडीशी अशी तेलाची फोडणी दिली ना की मस्त आमटी रेडी होते बघा. आता आपण या चटणीला फोडणी देऊया.
त्यासाठी तेल टाकलेलं आहे. ते गरम झालं की त्याच्यामध्ये थोडीशी अर्धा चमचा इथं मी लाल चटणी वापरत आहे बघा, ज्याने की कलर पण छान येतो आणि थोडासा तिखटपणा येईल आपल्या चटणीला. गॅस लगेच बंद केलेला आहे मी. थोडंसं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये चटणी टाकलेली आहे. ते एकजीव झालं की त्याच्यामध्ये आता आपण जे बारीक करून घेतलेली पेस्ट आहे ना, ते ॲड करायची आहे आणि मिक्स करायची आहे. आणि आपली उपवासाची चटणी किंवा आमटी रेडी झालेली आहे. एकदम वेगळ्या पद्धतीची आहे बघा, कारण याच्यामध्ये बटाटासुद्धा ॲड केलेला आहे आणि बटाट्यामुळे टेस्टसुद्धा वाढते बघा. नक्की करून पहा. चला, आपली चटणी पराठ्यासोबत खायला चटणी रेडी झालेली आहे. आता आपण पराठेसुद्धा बनवून घेऊया. आता इथं पहा, आपलं पीठ मुरलेलं आहे. आता याचा आपल्याला एक छोटा गोळा काढून घ्यायचा आहे. चपातीला असतो तेवढा तुम्ही गोळा बनवून घ्या हातावरती. आता हे चपातीसारखं एकदम सॉफ्ट असं नसतं पीठ, जरा त्रास होतो लाटताना, पण ठीक आहे. ट्राय बट डोंट क्राय. जर टेस्टी खायचं असेल तर तेवढा कष्टसुद्धा घ्यावंच लागेल. तर पहा, इथं मी गोळा करून घेतलेला आहे आणि आपण जे साईडला काढून ठेवलेलं पीठ होतं त्याचंच इथं यूज केलेलं आहे. आणि तसंच आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे बघा. साईडनं चिरा जात आहेत, पण ठीक आहे, त्याचा काय प्रॉब्लेम नाही. साबुदाणा हा मऊ नसतो तो असा, आणि आपण मिक्सरमध्ये काढलेला त्यामुळे तो मोठाच दळला गेलेला आहे, त्याच्यामुळं ते असं होतं आहे. इट्स ओके. असं लाटून घ्यायचा आणि खूप जास्त पातळ किंवा जास्त जाड पण नाही, मध्यम आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे बघा. आता पराठा लाटून झाला आहे. ह्या कडा बरोबर दिसत नाही, त्यासाठी असं एक मोठं भांडं घ्यायचं आणि त्यानं असं सर्कल बनवून घ्यायचं आहे बघा. मस्त असा आपला पराठा रेडी झालेला आहे. आता आपण याला भाजूनसुद्धा घेऊया. मस्त तूप किंवा तेल टाकून याला तव्यावरती भाजून घ्यायचं आहे बघा. एकदम मऊसूद असे उपवासाचे पराठे बनवून रेडी होतात. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. खूप टेस्टी पण लागते बघा. चला, एक साईड आपली पराठ्याची भाजलेली आहे. आता पलटी मारून घेऊ. दुसरीसुद्धा साईड तशीच भाजली जाते. हा पराठा लाटताना जरा त्रास होतो, त्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिकसुद्धा सांगेन, जेणेकरून पटकन आपला पराठा रेडी होईल. चला, भाजलेला आहे. याला तेल लावून आपण रेडी करून घेऊया. काहीतरी वेगळं आणि युनिक अशी रेसिपी आहे बघा, उपवासाचा पराठा. मस्त फुगलेला सुद्धा आहे बघा आपला पराठा आणि एकदम मऊसूद लुसलुशीत असे पराठे रेडी होतात बघा. आणि काय नाही, साबुदाणा आणि बटाटा याच्यापासून बनवलेला पराठा. चला, एक पराठा रेडी झाला. आता दुसरा तुम्हाला पटकन कसा लाटायचा ते शिकवते. खाली एक मेन कागद जो असतो तो वापरायचा, पिशवीचा वगैरे यूज करू शकता. त्याच्यावरती गोळा ठेवायचा आणि वरतून एक मेन कागद टाकायचा पिशवीचा आणि पटपट लाटून घ्यायचा आहे. असं तुमच्या हातानेच गोळ्याला शेप द्यायचा आहे जर बिघडत असेल तर. आणि असं पटपट होतं, म्हणजे तुटत नाही आहे आणि फास्ट असा आपला पराठा रेडी होतो. त्यापेक्षा हा पटकन होतो बघा, आणि चिटकायचं सुद्धा टेन्शन नाही. प्लास्टिकचा कागद असल्यामुळं बघा किती फास्ट होतोय. तो बनवायला खूप टाईम लागला होता बघा. आणि हा तुम्ही हवा तेवढा पातळ सुद्धा बनवू शकता, कारण ती जी खालची प्लॅस्टिकची पिशवी आहे त्याला पराठा अजिबात चिकटत नाही. तेलाचा किंवा पिठाचा वापर करायची सुद्धा गरज नाही आहे इथं. बघा, आपला मोठा असा पराठा रेडी झालेला आहे. आता याला सुद्धा आपण मस्त आकार देऊन घेऊया. आणि हा सुद्धा पराठा आपण तव्यावरती मस्त भाजून घेऊया बघा. तूप टाकायचं आहे आणि त्याच्यावरती हा पराठा छान असा आपल्याला दोन्ही साईडनं खरपूस भाजून घ्यायचा आहे.
चला, आपला पराठा मस्त असा भाजून झालेला आहे बघा, दिसत असेल तुम्हाला. तेल किंवा तूप याचा वापर करायचा आहे आणि म्हणजे पराठ्याला टेस्ट पण भारी येते बघा. काहीतरी नवीन असं आज आपण बनवलेलं आहे. तुम्ही पण करू शकता, इझी आहे. तर लाटताना थोडासा त्रास होतो, पण काही टेक्निक्स वापरल्या ना तेही होऊन जातं. चला, आपला हा सुद्धा पराठा रेडी झालेला आहे. अशाच प्रकारे आपल्याला सगळे पराठे लाटून भाजून घ्यायचे आहेत आणि आपले सगळे पराठे आता रेडी झालेले आहेत बघा. मस्त अशी चमचमीत अशी रेसिपी आहे बघा. मस्त बटाटा, शेंगदाणे आणि नारळाची चटणी आणि त्याच्यासोबत बटाटा आणि साबुदाण्याचा पराठा. मस्त मस्त खा आणि स्वस्त राहा. आपली ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय. मस्त खा आणि स्वस्त राहा.